तत्कालीन सदस्य गिरीजी बापट यांचा आम्ही फॉर्म भरला आणि हा फॉर्म भरल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं कारण त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नुकतीच स्थापना झाली होती तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख हे सातत्यानं आमच्या विरोधी पक्षाबरोबर चर्चा करत होते। भुजबळ साहेब त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते, त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील हे संसदीय कार्यमंत्री होते। ते आमच्याजवळ चर्चा करत होते की हा उमेदवारी अर्ज तुम्ही मागे घ्या, आम्ही आपल्या प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे तुम्हाला उपाध्यक्ष पदाची जागा देतो, अशा पद्धतीने काँग्रेस पक्षाचा प्रस्ताव होता। आम्ही ऐकलो नाही, आम्ही ती निवडणूक लढलो, आम्ही ती निवडणूक हारलो आणि हारल्यानंतर स्वाभाविक आहे आम्ही त्यांना सहकार्य केलं नाही तर ते आम्हाला सहकार्य कसं करतील आणि म्हणून त्यांनी मग त्यावेळेला उपाध्यक्ष पदाची जागा ही आम्हाला दिली नाही। त्यावेळेला खऱ्या अर्थाने ही परंपरा खंडित झाली। पण त्यावेळेला मला सांगितलं पाहिजे की काँग्रेसच्या वतीनं संवाद करण्याचं काम, राष्ट्रवादी वतीच्या संवाद करण्याचं काम, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री यांच्या वतीनं संवाद करण्याचं काम, आमच्याशी संवाद साधण्याचं काम, आम्हाला समजावण्याचं काम, आमच्याशी चर्चा करण्याचं काम हे त्यांच्याकडून केलं जात होतं। पण आज ज्यांच्याकडे एवढं पाशवी बहुमत आहे, या पाशवी बहुमताचा अहंकार या ठिकाणी दिसला की साधारणपणे ही निवडणूक बिनविरोध होण्याकरता तुम्ही आम्हाला सहकार्य करणार की नाही करणार ही चर्चा करण्याचं औदार्य सुद्धा सत्ताधारी पक्षाकडे दिसलं नाही। अध्यक्ष महोदय, आम्ही बिनविरोध पाठिंबा करतोयच, पण हे औदार्य असलं पाहिजे। याच सभागृहामध्ये कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी याच आता मी तुमच्याकडून शिकायला अजून मला वेळ आहे आणि म्हणून या ठिकाणी मला कमाल वाटते आणि म्हणून याच सभागृहामध्ये कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी एका प्रस्तावावर चर्चा करताना अध्यक्ष महोदय असं सांगितलं होतं की संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे। मतमतांतर असू शकतात, मतभेद असू शकतात, मतभिन्नता असू शकतात, एकमेकाचे विचार एकमेकाला पटू शकत नाही, पण लोकशाहीमध्ये संवाद बंद होता कामा नये, लोकशाहीमध्ये डायलॉग बंद होता कामा नये। आणि जर डायलॉगच बंद झाला, मंत्री महोदय मला जर शिकवत असतील तर डायलॉग